गुड मॉर्निंग सर्वांना. परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सकाळी मी ते झाडत होती आणि हे कुरिअर आलं तर त्याचं हे कवर होतं, त्याला छान असे बबल्स होते. तर मुलगी म्हणाली ते फेकू नको, मला ते फोडायला पाहिजे. ती बसल्या बसल्या टाईमपास ते बबल्स ते अशी फोडत असते आणि लहानपणी मी पण तेच करायची. त्यानंतर इथे रांगोळी काढायला घेतली. बाहेर आता थोडी ऊन आलेली आहे आणि आता थोडं उशिराच करते रांगोळी वगैरे, नंतर काढते म्हणजे 8-8:30ला काढत होती, कारण थंडीमुळे थोडं लेटच होत आहे. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली. नंतर करायचा होता मला चहा आणि कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम काय आहे तोच कळत नाही. फेसवर आलं की छान उजेड येतो, नाहीतर मग असं अंधुक दिसतं. तर इथे चहा करायला ठेवला आणि नंतर करायचा होता नाश्ता. तर नाश्त्यामध्ये रात्रीचा बऱ्यापैकी पुलाव होता, तोच गरम करणार आहे आणि थोडे पोहे करणार आहे, म्हणजे मग सकाळचा नाश्ता होऊन जाईल. तर आज थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की मला यूट्यूबविषयी बोलायचं होतं. तर मी यूट्यूब का सुरू केलं तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथे चहा वगैरे गाळून घेतलेला आहे आणि सोबत टोस्ट आणि काळी चहाच घेत असते मी, दुधाची घेत नाही, कारण ॲसिडिटीचा त्रास आहे, त्याच्यामुळे मग ब्लॅक टी घेते आणि ती पण सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम घेत असते, जास्त चहा घेत नाही. आणि थंडीचा थोडं पाहिजेच असतो. तर सकाळी थोडी काळी चहा घेतली की बरं वाटतं. त्यानंतर इथे बघा हे ऑर्गनायझर, याला रबर लावलेले आहे. हे जे दुधाचे पॅकेट आणतो आम्ही त्याला ते रबर असतात, तर ते मी असं टोस्टच्या पॅकेटला किंवा मिठाचा पुडा असला तर त्याला लावत असते, म्हणून मग मी ते ठेवते, फेकत नाही. त्यानंतर इथे पुलाव गरम करायला घेतला. म्हटलं हा छान गरम करून घेतला की सकाळी नाश्त्यासाठी होईल आणि सोबतच थोडे पोहे. आणि पुलाव छान गरम केला तर बाहेर बघितलं तर ते माकड दिसले. तर ते माकड म्हटलं येतील इकडे, तर त्या रूमचं दार लावलं आणि नंतर परत इकडे आली. तर मी यूट्यूब चॅनल मला हे कोरोनामध्येच करायचं होतं, तेव्हा मी प्रयत्न केला, पण मला ते काही समजलं नाही, त्याच्यामुळे मग ते राहून गेलं. आणि त्यानंतर मी आत्ता चालू केलं, म्हणजे आता 1 वर्ष होईल पुढच्या महिन्यामध्ये. तर सांगतेच मी तुम्हाला पुढे काय ते. तर त्याआधी इथे हे भांडे वगैरे घासायला आणून ठेवलेले आहे आणि नंतर गॅस ओटा क्लीन करून घेणार. त्यानंतर फरशी पुसायची आहे. किचन साफ झाली की अर्धे कामं मग झाल्यासारखे वाटतात. आणि सकाळी आधी मी गॅस ओटा क्लीन करते, नंतर फरशी पुसते, त्यानंतरच भांडे घासते, कारण मग पुन्हा अजून एक्स्ट्राचे 1-2 भांडे निघतातच, जसं की गॅसच्या कड्या असल्या किंवा काही. आणि फरशी वगैरे क्लीन झाली की मग तिथे भांडे आणून ठेवता येतात. तर त्याआधी इथे हे फळं होते, म्हटलं ते काढून घेऊया चाळणीमध्ये. तर इथे चिकू आणि पपई होती आणलेली, तर ती काढून घेतली. आणि इथे तांदूळ होते, ते पण थोडा वेळ उन्हात ठेवायचे होते, ते मी इडलीसाठी आणलेले. तर त्यातले काही थोडे निवडायचे राहिले, बाकी निवडून ठेवले. तर इथे ही योगा मॅट होती. आता ही मी दिवाळीच्या वेळेस धुतली, पण मुलगी ती खराब करते, कारण ती ग्राउंडवर नेऊन टाकत असते ना, त्याच्यामुळे ती माती माती होते सर्व. तर म्हटलं चला हे धुवून घेऊया. आणि ही मागच्या साईडला धुवायला आणली, इकडे छान मोकळं आहे, म्हणून ते मी इकडेच धुवायला आणली. आणि कोरोनामध्ये मला यूट्यूब चॅनल सुरू करायचं होतं, तेव्हा पण माझ्याकडे मोबाईल नव्हता, साधा मोबाईल होता. आणि साध्या मोबाईलमधून तर काही शक्यच नव्हतं. मग म्हटलं चला आपल्याकडे मोबाईल नाही आहे. आणि मी असे डेली ब्लॉग बघायचे, काही हिंदी यूट्यूबर्स आहे किंवा आपल्या महाराष्ट्रातले आहे, तर ते माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवरून मी असंच बघायची. म्हणजे त्याच्यातून असं वाटायचं आपण तरी काहीतरी करायला पाहिजे, बाहेर जाऊन तर करू शकत नव्हतं. आणि जसं की कुठल्या कामाचा एक्सपिरियन्स नसला की मग प्रॉब्लेम होतो. मग म्हटलं घरबसल्याच काहीतरी करूया. तर मी बरेच व्हिडिओ बघायची, तर मला त्यांचे डेली ब्लॉग वगैरे आवडायचे. म्हटलं चला आपणही करूया. नंतर मग मी एक मोबाईल घेतला, तेव्हा लॉकडाऊनच होतं. लॉकडाऊनमध्ये मी एक फ्लिपकार्टवरून मोबाईल घेतला, एक ट्रायपॉड घेतलं आणि म्हटलं चला आपण सुरुवात कुकिंगपासून करायची, कारण तेव्हा बोलण्याचा पण कॉन्फिडन्स नव्हता एवढा आणि फेस पण दाखवू शकत नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं कुकिंग करूया. तर मी साधा एक होम टूरचा व्हिडिओ केला आणि पण ते पोस्ट कसं करायचं, काय कसं करायचं इतकं माहिती नव्हतं, कारण तेव्हा यूट्यूबविषयी जास्त फारशी माहिती नव्हती. तर बऱ्याच जणांचे ते यूट्यूब सेटिंगविषयी व्हिडिओ होते, पण मला काही इतकं माहिती नव्हतं. मग 2 ते 3 व्हिडिओ टाकले मी, मग ते मला नाही जमले, म्हटलं जाऊ द्या. मग ते सोडलं मी आणि बरेच व्हिडिओ बघितले की महिलांसाठी घर बसल्या काम वगैरे. मग त्यात मला मिशोचं दिसलं, म्हटलं मिशोचं करून पाहू.
मग मी मिशो ॲप डाउनलोड केलं आणि फेसबुकवर पोस्ट टाकायला लागली. पण 6 ते 7 महिने रिस्पॉन्स पाहिजे तसा मिळाला नाही. त्यानंतर छान रिस्पॉन्स मिळाला मिशोमधून आणि बऱ्यापैकी सेलिंग व्हायला लागलं. आणि मग तेव्हा असं वाटलं की नाही, आपण काहीतरी कमावतो. त्याच्यामुळे मग मी ते सर्व लक्ष मिशोकडे दिलं आणि यूट्यूब चॅनल ओपन करायचं म्हणून मी मोबाईल घेतला, पण ते राहून गेलं आणि मग रिसेलिंगला लागली. तर मिशो आणि एक ग्लोरोड म्हणून ॲप होतं, त्यामधून पण करायची. कमीत कमी मी 3 ते 4 वर्ष छान सेलिंग केलं त्यामधून आणि छान इन्कम होत होती. नंतर असं झालं की मिशो ॲपविषयी सर्वांना माहिती झालं आणि बरेच जण मग स्वतःहून ते खरेदी करायला लागले त्यातून आणि मग रिसेलिंगचं काम थोडं कमी झालं. तर मग पाहिजे तसं इन्कम होत नव्हतं. मग म्हटलं आता पण मिशोच्या भरोश्यावर राहायचं नाही, परत दुसरं काहीतरी करायचं. म्हणून मग मी परत यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा विचार केला. तर बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले, कसं करायचं, काय करायचं, सेटिंग कशा करायच्या. त्यानंतर मग मी परत आता यूट्यूब चॅनल सुरू केलं. तर 1 वर्ष होते मला चॅनल ओपन करून आणि एका वर्षामध्ये सुरुवातीला तर काहीच व्ह्यूज वगैरे नव्हते येत. म्हटलं ठीक आहे, आपण प्रयत्न करत राहायचे. आज नाही उद्या हळूहळू होईलच. त्यातल्या त्यात मी आपले जे महाराष्ट्रातले काही मराठी यूट्यूबर आहेत त्यांचे पण व्हिडिओ बघते आणि छान वाटतात मला व्हिडिओ. म्हटलं चला आपणही घर बसल्या करूया. आणि असं नाही की मी यूट्यूबचंच करते म्हणून, त्यात मी पैठण्यांचं पण सेलिंग करते. जसं की वेंडरकडून पैठण्यांचं रिसेलिंगचं काम चालूच आहे माझं आणि ते पण सुरूच ठेवते. पण पाहिजे तेवढी फारशी इन्कम नसते त्यामध्ये. पण तरी असं वाटतं की नाही, आपण यूट्यूबच्या भरोश्यावर नाही राहायचं, म्हणून मग मी ते पण करते आणि हे पण व्हिडिओ टाकते. सुरुवातीला तर मी यामध्ये रेसिपीचेच व्हिडिओ टाकलेले आहे, कारण बोलण्याचा पण इतका कॉन्फिडन्स नव्हता आणि त्यातल्या त्यात फेस पण दाखवायचं नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, आपण रेसिपीचेच करूया. बरेच दिवस मी रेसिपीचे व्हिडिओ टाकले. त्यानंतर मग मी हळूहळू ब्लॉगिंग चालू केली, म्हणजे डेली आपलं रुटीन दाखवायला लागली. तर अशा पद्धतीने मी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि आता मला काही इतकं हे नाही वाटत, की ठीक वाटते. जसं की कनेक्ट होतो आपण इतर लोकांशी, ओळखी होतात आणि बऱ्याच जणांची व्हिडिओ पाहून काही ना काही आपल्याला प्रेरणा मिळते. तर म्हटलं चला आपण काहीतरी करूया. तर या उद्देशाने मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं. त्यातून इन्कम होईल किंवा नाही होईल हे मला माहिती नाही. पण काहीतरी आपलं आपण इतर लोकांशी कनेक्ट होऊ आणि बऱ्याच याच्यामध्ये मैत्रिणी जोडल्या जातात, लोकांशी ओळखी होतात. म्हणून या उद्देशाने मी यूट्यूब चॅनल चालू केलं. तर अशा पद्धतीने मी यूट्यूबचं हे काम चालू केलं. तर असो. त्यानंतर इथे बघा, हे स्वयंपाकाची तयारी. वरण भात लावला एकीकडे आणि इकडे मेथीची भाजी. तर मेथीच्या भाजीमध्ये मी टमाटर 2 ते 3 घातलेले आहे आणि त्यानंतर इथे मेथीची भाजी, कारण टमाटर थोडे जास्त घातले की भाजी कळवट होत नाही, म्हणून मी टमाटर याच्यामध्ये 2 ते 3 ॲड करत असते. आणि मेथी बारीक चिरून घेते, म्हणजे ती दाताला अडकणार नाही. आता मेथीची भाजी म्हटलं तर थोडीफार ती अडकतेच. तर अशा पद्धतीने ही मेथीची भाजी करत असते आणि आता दुपारचे 1 ते 1:30 वाजत आलेला आहे. स्वयंपाक आता लेटच होत आहे एवढ्यामध्ये. 8 दिवस झाले, कारण थंडीमुळे कामच लेट होत आहे, त्याच्यामुळे स्वयंपाकाचं पण थोडं उशिराच होतं. तर त्यानंतर इकडे भाजी शिजत आहे आणि एकीकडे वरण भात झालेला आहे. आणि झालं असं की वरण भात लावलं मी आणि कुकरच्या भांड्याला झाकण ठेवलं तरीसुद्धा भात कुकरमध्ये सांडलेला आहे. एवढा भात सांडलेला आहे, म्हटलं कशाला वाया जाऊ द्यायचा. म्हणून मग मी तो फोडणी देणार आहे. पण भात थोडा तो जास्तच आसट झालेला आहे, कारण ते कुकरमध्ये सांडला होता पूर्ण. म्हटलं जाऊ द्या, कारण 1 ते 1.5 वाटी भात आहे तो आणि ते कसं सांडलं तेच लक्षात आलेलं नाही. नेहमी असं होत नाही. तर वरण वगैरे झालेलं आहे आणि इकडे आता हा एकीकडे भात फोडणी देत आहे. आणि कसं आहे ना, की आपल्याला कुठल्याही कामाचा एक्सपिरियन्स नसला आणि आपण बाहेर जाऊन जरी करायचं म्हटलं, तरी मग घरी म्हणजे खूप ॲडजस्टमेंट करावी लागते. त्यापेक्षा मी जास्तीत जास्त घर बसल्या आपण कुठलं काम करू शकतो, तर हा विचार करते आणि या उद्देशाने मी काही ना काही म्हणजे बघत असते. याआधी मी शेअर मार्केटचे क्लासेस पण केलेले आहे. पण झालं असं की त्याचा टायमिंग सकाळचा असतो, जसं की मार्केटिंगचा, त्याच्यामुळे वेळ मिळत नव्हता आणि त्यामध्ये पण खूप लक्ष द्यावं लागतं. आणि आपलं कसं आहे की घर सांभाळून करायचं म्हटलं की थोडं ॲडजस्ट करावंच लागतं.
त्यामुळे मला इतकं फारसं लक्ष देता आलेलं नाही. त्यात रिसेलिंगचं पण काम होतं, त्याच्यामुळे खूप गोंधळ व्हायचा. म्हणून म्हटलं जाऊ द्या, ते काही दिवस स्टॉप ठेवूया, नंतर बघू. म्हणून मग मी ते पण जास्त केलेलं नाही आणि आता सहसा माझं रिसेलिंगकडे जास्त लक्ष आहे. तेच मी करते. पैठण्यांचं किंवा कुर्ती सेट असेल तर त्यांचं पण करते आणि सोबतच आता हे यूट्यूब चॅनल आपली आवड म्हणून मला यूट्यूब चॅनल जे ओपन करायचं, डेली ब्लॉग टाकायला खूप आवडायचं. म्हणून मी माझी आवड म्हणून मी यूट्यूबचं चॅनल चालू केलेलं आहे. तर अशा पद्धतीने स्वयंपाक वगैरे दुपारचा झालेला आहे. चपात्या केल्या एकीकडे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर त्यानंतर इथे गॅस ओटा क्लीन केला. दुपारचा स्वयंपाक झाला की कपडा घ्यावाच लागतो आणि बाहेर असं छान ऊन आहे. सकाळची वेळ अशी असते ना आपली की कामामध्येच जाते, त्यामुळे जास्त वेळ उन्हात पण बसता येत नाही आणि दुपारी थोडा वेळ बसायचं म्हटलं की मग इकडे स्वयंपाकाला लेट होतो. तर इकडे असो स्वयंपाक वगैरे झाला आणि आता ही रूम झाडायची होती आणि रूम इतकी गार येते थंडीमुळे खूपच. त्यानंतर सगळं आवरल्याशिवाय मी जेवण करत नाही. रूम पूर्ण क्लीन झाली की तेव्हाच बरं वाटतं. त्यानंतरच दुपारचं जेवण तर आज थोडं लेटच झालेलं आहे. 2 ते 2:30 वाजलेच मला. रूम व्यवस्थित नीटनेटकी असली की मग आपल्यालाही बरं अर्धं काम झाल्यासारखं वाटतं. तर त्यानंतर इथे बघू शकता बाहेर असं छान वातावरण आहे आणि आमच्या इकडे या साईडला जास्तीत जास्त माकडं असतातच. त्यानंतर संध्याकाळचे वाजलेले 5, कपडे वगैरे काढायचे होते आणि वेळ कशी निघून जाते ते लक्षातच येत नाही. थोडा वेळ आराम केला की लगेच मग संध्याकाळची कामे असतात. संध्याकाळच्या कामामध्ये आपले बाहेरचे कपडे काढणे, झाडझूड करणे आणि नंतर भांडे. भांडे तर दोन्ही टाईम घासावीच लागतात, नाहीतर भांडे खूप जमा होतात आणि लगेच दिवस लहान असल्यामुळे लगेच रात्र होते, त्याच्यामुळे लवकरच कामे आटपून घ्यावी लागतात आणि दिवसभर तर थंडी वाटतेच, पण इकडे 5 वाजले की लगेच असं गारवा जाणवतो. त्याच्यामुळे मग भांडे वगैरे लवकर घासून घेते. जेवण झालं की थोडा वेळ आराम केला की लगेच 4, 4:30ला भांडे घासून घेते. त्यानंतर सर्व कपडे वगैरे काढून घेतले आणि नंतर मला रूमची थोडी आवराआवर करायची होती. किती आवरलं तरी रूम आपली अस्ताव्यस्त होतेच. ज्या घरात मुलं-मुली असले तर पसारा होत असतो. तर म्हटलं ठीक आहे असो. त्यानंतर ही सर्व बाहेरचं झाडून गिळून घेतलं मी आणि नंतर ही रूम आवरली, कपडे वगैरे ठेवले. तर अशा पद्धतीने माझा आजचा पूर्ण दिवस होता आणि यूट्यूबविषयी मी तुम्हाला ते सांगितलं. तर ठीक आहे, काही ना काही आपण करत राहिलं पाहिजे. यश मिळो किंवा नको मिळेल, पण हळूहळू आता 1 वर्ष झालं मला. पण ठीक आहे, आता प्रत्येकाचं कोणाचं लवकर ग्रो होते तर कोणाला वेळ लागतो. कोणाचं झालं तर 8 दिवसातही होतं, नाहीतर मग 3 4 वर्ष लागतातच. पण प्रयत्न करत राहायचे. आता मी रोज व्हिडिओ तर नाही टाकत, पण 1 दिवसानंतर व्हिडिओ टाकत असते. कारण जसा मला वेळ मिळाला तसं मी व्हिडिओ टाकते. आणि व्हिडिओ जर टाकायचं म्हटलं तर कसं कॅमेरा आपल्याला व्हिडिओ शूट करताना कॅमेरा इकडे ठेवा, तिकडे ठेवा, भरपूर वेळ लागतो आणि कामामध्येही वेळ जात असतो. म्हणून जसं-जसं मला वेळ मिळेल तसं-तसं मी व्हिडिओ करत असते. असं नाही की सर्व एकाच दिवशी करते. रोज थोडे-थोडे व्हिडिओ घेत असते. चला मग बाय बाय.